ब्रह्मादिक वैकुंठ सिधा सर्व देवताला याचना केली आणि महादेवाला लागले त्या ठिकाणी बोले कृपा सिंधू वृष केतू कहू अमर आये के ही हेतू काय बोलायला लागले हे कृपा सागर चतुर विष्णुगण ब्रह्मदेव देवता कृपादान शिवजीकडे गेले सर्वांनी शिवजीची वेगळी स्तुती केली आणि त्या ठिकाणी बोले हे कृपा सागर शिवजी म्हणाले हे देवतांनो सांगा आपण कशासाठी आलात ब्रह्मदेव म्हणाले हे प्रभो आपण अंतर्यामी आहात आपण काय जाणत नाही भगवंत काय जाणत नाही मला सांगा बरं काल आपण सुरुवातीला बोलून गेलो त्याला काय कळत नाही काय ऐकू येत नाही काय ते महाराज चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा मला सांगा मोठमोठ्याने आवाज करून त्याला बोलणं त्याला ऐकू येत नाही का कबीरदास महाराज वर्णन करतात हाजी मौला बनके काय सांगतात हाजी मौला बनके बाग फुकारे वो क्या अल्ली बहिरा है कानात मोठ घालून सनी जोर जोरात वरडत देव बहिरा आहे का
का? काय सांगतात? मौला बन के बाग पुकारे, वो क्या अल्ली बैरा है, मुंगी के पैर में घुंघरू बजे, वो भी अल्लाह सुनता है. काय ऐकू सगळं कळतंय. देवा तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हाला काय कळत नाही. हे स्वामी भक्ती होऊन तुम्ही आपणाला विनंती करतो. सकलई सुरही हृदय हस, शंकर परम छऊ छाऊ, निज नयनी देखचारही, नात तुम्हारा विभाव. काय का तुम्हाला कळत नाही? हे शंकर देवताच्या मनात असा परम उल्हास आहे की नाथ ते आपल्या नेत्राने आपला विवाह पाहू इच्छितात. नाथ तुमचा विवाह आम्हाला व्हावा अशी आमची इच्छा आहे. सगळे देवतागण बोलायला लागले. हे काम देवता मदचूर करणारे आपण कसे असे काही करा जेणेकरून सर्व लोक हा या उत्सवाला डोळे भरून पाहतील. हे कृपासागर कामदेवाला भस्म करून आपण रतीला वरदान दिले आहे ते फारच चांगले केले. पण हे नाथ स्वामीजी आता सहज स्वभाव सांगतो, हे प्रथम दंड देऊन कृपा करतात. पार्वतीने अपार तप केले आहे, आता तुम्ही तिचा अंगीकार करावा असे देवतांनी महादेवाला सांगितलेले आहे. ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून आणि प्रभू श्री रामचंद्रजीच्या वचनाचे स्मरण करून शिवजी प्रसन्नपूर्वक म्हणाले असेच होईल. तेव्हा देवताने नगारे वाजविले आणि फुलाचा वर्षाव करून जय हो जय देवता स्वामीचा जय जयकार असे म्हणून सर्वांनी तिथे घोष सुरू केलाय. काय घोष सुरू केलाय माहिती काय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः. सर्वांनी आनंदीतून प्रार्थना केली, जयघोष केलाय. प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी जयघोष का जय हो. आणि योग्य समय पाहून सप्त ऋषी आले. ब्रह्मदेवाने तात्काळ त्यांना हिमालयाकडे पाठविले आणि प्रथम पार्वतीकडे गेले. तिला कपटयुक्त मधुर वचन विनोदयुक्त आनंद देणारे म्हणाले, कहा हमर सुने हूँ तब नारद के उपदेश, अब झूठ तुम्हारा बना जा रयू काम महेश. नारदाचे उपदेश म्हणजे आपण त्या ठिकाणी तू आमचे म्हणणे ऐक, नाही ऐकले जाता तर तुझी प्रतिज्ञा खोटी झाली, कारण महादेवजीने कामाला भस्म करून टाकले. असे लटकस ते त्या ठिकाणी सर्व नारदाच्या उपदेशामध्ये होईल असे पार्वती जवळ सप्त ऋषी बोलायला लागले. पण तिला यकीन नव्हता, तिच्या तपाचं सामर्थ्य होतं आणि तिच्या तापामुळे ती बोलू शकत होती, मी वरील तर महादेवालाच वरील अन्यथा नाही.
माझं वचन महादेवाचं वचन खोटं होणार नाही. हे ऐकून पार्वती मधुर हसली. हास्य करून म्हणे, ए विज्ञानी मुनीश्वर, आपण जे बोलतात ते उचितच आहे, पण तुमच्या समजुतीनुसार शिवजींनी आता कामदेवाला जाळले. आतापर्यंत ते विकारीच कामीच होते. आता मी मोकळी झाले, आता मी त्यांना वरणारच, असं त्या ठिकाणी सप्तऋषी बोलले. आणि परंतु माझ्या समजुतीनुसार आता ते अजन्म अनिंद्य कामरहित आणि भोगरहित आहे. आणि मी जर शिवजींना असे समजून मन वचन कर्माने बोलले नाही, तेव्हा त्यांनी ते असेल तेच होणार, अशी पार्वती वचन त्या ठिकाणी बोलायला लागली. मुनिवर ऐका, हे कृपानिधान, भगवान माझी प्रतिज्ञा सत्य करतील. तुम्ही जे म्हणाल ते शिवजीने कामदेवाला भस्म केले, हाच तुमचा फार मोठा विवेक आहे म्हटले. आता ती बोलायला लागली. पार्वतीचे वचन ऐकून प्रेम तसे विश्वास पाहून मुनी अंतकरण फार प्रसन्न झाले आणि त्याने भवानीला वंदन करून निघून त्या ठिकाणी हिमालयाकडे त्या ठिकाणी पोहोचले. आणि हिमालयाला वार्ता सांगितले, लग्नाची तयारी करा. महादेव सज्ज झाले, आपल्या मुलीचा विवाह होणार आहे, जय्यत तयारीला लागा. असे बोलून सनी शिवजीचा प्रणाम करून शिवजीचा प्रभाव जाणून हिमालयाने श्रेष्ठ मुनींना बादरपूर्वक बोलवले. त्यांच्याकडून शुभ दिवस, शुभ नक्षत्र, शुभ घडीची माहिती घेऊन वेदविधीनुसार ताबडतोब लग्नाचा निश्चय करून लिहून घेतला. आणि त्यानंतर हिमालयाच्या लग्न पत्रिका तयार करून सप्तऋषींना दिली. त्यांचे चरण पकडून विनंती केली आणि त्यांनी ती लग्न पत्रिका ब्रह्मदेवाला दिली. ती वाचताना ब्रह्मदेवाच्या अंतकरणात प्रेम मावत नव्हतंय. बघा, अशा लग्न पत्रिका तयार करावं लागत्या, मुहूर्त काढावं लागतंय, पत्रिका काढावं लागते, घटिका काढावं लागते, नाही का? आता तर मुहूर्त काढायची गरजच नाही. मला सांगा, आपण मुहूर्त काढतो त्या मुहूर्ताला लग्न लागतं का? आपण पत्रिकात लिहितो गोरज मुहूर्ताला लग्न लागन, सायंकाळच्या मुहूर्ताला लग्न लागन, आपण लिहितो का नाही? पण आता असा मुहूर्त लिहायचं नाही, असं लिहायचं पत्रिकामध्ये. सगळ्यांना विनंती करतो बरं का, नवरदेवाचा मेकअप संपला, नवरीचा मेकअप संपला, आपल्या वेळेनुसार लग्न लागेल. लागतं का वेळेवर लग्न? खरं सांगा. वशिष्ठ ऋषीतून आता पुढं आलेलं आहे. फक्त प्रभू रामचंद्राच्या आणि सीता मातेच्या लग्नाला फक्त 3.5 मिनिट उशीर झाला. किती? तरी प्रभू रामचंद्र सीता मातेला वनवास भोगावा लागला. आपला अर्था मुहूर्त चळून जातो तरी लग्न लागत नाही. आपल्या लग्नाची काय भिषा? मला सांग, इथून पुढं काय होत असन? वेळेवर लग्न लागलं तर मुला मुलीचा संसार चांगला होतो, सुखदायी होतो. पण मुहूर्त सांभाळला पाहिजे, पण मुहूर्त सांभाळतच नाही ना. हे मुहूर्त कशासाठी काढतो आपण? हे काढावं लागतात. संसाराच्या बाबतीत हे सगळं टिप्पण पाहावं लागतंय. म्हणून ब्रह्मा त्या हिमालयाने सर्व काही बघितले आहे. लग्न पत्रिका सर्वांना वाचून दाखवली. ते ऐकून सर्व मुनी देवता सर्व समाजात आनंदित झाला. आकाशातून फुलाचा वर्षा होऊ लागला, वाद्य वाजू लागले, 10 दिशेला मंगल कलश सजविले गेले. लगे सवारन सकल सुर बहान विधित विवान, होई सगुन मंगल सुबद करही अपचरा गान. अप्सरा गान करायला लागल्या. देवताची निराळे वाहने विमान सजू लागले, कल्याणदायक मंगल शकून. आणि त्या ठिकाणी लग्नाची तयारी सुरू झाली. सर्व देवता स्वतःची निराळे वाहने विमाने सजू लागले, कल्याण प्रसन्न मंगल शकून होऊ लागले आणि अप्सरा गाऊ लागल्या. त्या ठिकाणी सगळ्यांना पत्रिका दिलेल्या आहे, चला देवाच्या लग्नाला चला. अक्षिता वगैरे तयार करा. काही इथं आसन, काही तांदूळ वगैरे. बघा महिला मंडळ, थोडं अक्षिता तयार करा. महादेवाचं लग्न लागणार आहे आज पुन्हा सोमवार आहे. सोमवारच्या दिवशीच वार आलेला आहे. महादेवाचा पण कथा पागत आहे. बघा नाही तांदूळ असं नाही तर कुठं बघा.
पुन्हा शिवजी त्या ठिकाणी वराडी मंडळी निघालेलं आहे. प्रत्येक आपले आपले वराड घेऊन पत्रिका दिल्याने देवता हजर झालेले आहे. पण आता इकडं नवरदेवाचा शिंगार चालला. आता नवरदेवाचा शिंगार कसा आहे तुम्हाला माहिती आहे? हा, एक तास 2 तास मेकअप आता लागतोय. त्या मेकअपामुळे लग्न उशिरा लागायला लागले. नवरीचे नवरदेवाचं मेकअप बी वेगळे करणारे राहतात. 2 तास नवरदेवाचं मेकअप, तर नवरीचा किती तास? तसा आमचा महादेवाचा मेकअप सुरू झाला, शृंगार सुरू झाला. काय शृंगार आहे ऐका. शिवही शंभू गण करही शिंगारा, जटा मुकुट ही मोर सवारा, कुंडल कंकन पहिरे ब्याला, तन विभूती पटके हेरी छाला. काय शृंगार आहे? रसी ललाट सुंदर शिर गंगा, नयन तिनी उभती भुजंगा, गरल कंठ उर नरसिर माला, अस विवेश शिवधाम कृपाला. काय शृंगार आहे बघितलं का? शिवजीचे गण शृंगार करू लागले. जटाचा मुकुट बनवून तयार, त्यावर सापाच्या मुंडावळ्या बांधल्या गेल्या. शिवजीने सापाचीच कुंडल आणि कंकण धारण केले. शरीरावर विभूती लावली आणि वस्त्राऐवजी व्याघ्रांबर लेपटले. मग त्यांचा शृंगार कसा आहे नाही का? रोज थोडंसं भस्म लावायचे, पण आज नवरदेव म्हणून जादाच भस्म लावलं. शृंगार बघा तुम्ही. नरमुंडाची माळा, वैशाभूषित 3 नेत्र, सापाचे जानवे, कंठास 20, गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा. अशा प्रकारे वेशभूष असताना महाराज त्या ठिकाणी म्हणता ओ गळा शोभे. काय गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. गजचर्म परिधान केलंय, कंठामध्ये वासुकी हार घेतले, जानवं सुद्धा तेच घेतलेलं आहे. आज तर नवरदेव चांगलाच त्या ठिकाणी शृंगार करून आलेला आहे. आणि असे सर्व हिमालयाने मोठा त्या ठिकाणी लग्नासाठी तयारी जयत केली. मोठा मंडप घातलेला आहे. वराडी मंडळी सगळे आलेली आहे. आणि आता नवरदेवाची वरात निघाली. पण वरात निघाल्यानंतर नवरदेवाचे करवले, नवरदेवाचं वराड कसं होतं आणि ते नवरदेवाचं वराड कसं नाचायला लागलं. भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, बेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुहार, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुहार, शोभे व्याघ्रांबर, शोभे वासुकीहार, गजचर्म व्याघ्रांबर, शोभे वासुकीहार, कंठी शोभे वासुहार, कंठी शोभे वासुकीहार, कंठी शोभे वासुहार, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकीहार, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुहार. सगळे नाचायला लागले. कोण? नवरदेवाकडले वराडी मंडळी. कोण कोण होते? भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचायला लागले. भूते बेताळे कोण कोण त्या ठिकाणी सांगायला लागले. एकांश, दृष्टपुष्ट, कोणी मरतकुडा, कोणी शुचिरबोध, कोणी ओवळा, वेगवेगळी मुखे, नाना प्रकारचे भयानक मोजमाप होत नाही.
भूते प्रेत पिशाच जंकिनी नाचत होत्या. गीताचे शब्द सुद्धा गावठी आणि दुर्बोध असा नवरा असे वऱ्हाडी सर्वजण उन्मक अवस्थेमध्ये नाचत होते. बघा, महादेवाच्या लग्नात भूत नाचत होते. आता बी आपल्या वरातीमध्ये नाचतात, भूतात नाचतात, पण कोण नाचतात ते पिऊन नाचतात. आता नाचतात का नाही, भूतच नाचतात, पण कोण नाचतात ते पिऊन नाचतात. ते पहिले पियेल नव्हते, त्यांना बिगर पिल्याची चढले, ते भूतच होते ना. पण आता बी नाचतात, पण भूतच आहे, पण पिऊन नाचतात. फरक एवढाच आहे. अशी वराडी मंडळी आली. हिमालयाने मंडप घातला. सर्व नद्या, समुद्र, अरण्य, पर्वत, सरोवर आमंत्रण पाठवले. सर्वजण सुंदर सुंदर रूपे घेऊन आली. सहकुटुंब सहपरिवार पर्वत श्रेष्ठापाशी आली. हिमालयाने जानोशासाठी उत्कृष्ट निवासस्थान तयार ठेवली होती. त्याची नगराची शोभा अपूर्व होती. सजावट नेत्राचे पारणे फोडणारी होती. तिथे स्वतः जगदंबेने अवतार घेतला. त्या स्थळाचे वैभव काय वर्णन करावे, म्हणून हळूहळू वरात नगराच्या वेशीपाशी आली. सर्व देवताचा परिवार, विशेष भगवान विष्णूंना पाहून सर्व नागरिक आनंदित झाले. पण सर्वाच्या मागून शंकराच्या परिवाराचे आगमन झाले. सर्व नागरिक भीतीने पळताना भुई थोडी झाली. मुले स्त्रिया जीव घेऊन पळायला लागले. का? भूते बेताळनाथ. सगळ्यांना बघितलंय. आता काही नाही, घाबरगुंडी झाली. मुलं पळायला लागले, महिला पळायला लागल्या. आता काय करावं? आणि काही धैर्यवान तसे बसले. सर्वांना पुनश्चळा गोळा केले आणि सर्व वरातीला जाण्याच्या ठिकाणी नेऊन सोडले. पण गंमत अशी, पूर्वीची प्रथा होती, सासूबाईने जावायला ओवाळायचं असतं. जाणू कुठं? मंडपाच्या द्वारावर, आहे की नाही? कोणी ओवाळायचं? सासू जावायला ओवळत होती. मग मैनेनं काय केलं? आरतीचं ताट तयार केलं आणि ती मैत्रिणीसह जावायला ओवाळण्यासाठी निघाली. तेव्हा या साऱ्या जणी तिथे गेल्या. पण भयानक वाटणाऱ्या परिवारामध्ये त्याने शिवाना पाहिलं. त्याचवेळी त्यांची घाबरगुंडी उडाली. एकच पळापळ झाली. मैना एकदम खिन्न झाली आणि ती जशी जाऊन पळाली आणि जाऊन सनी पार्वती मातेला मिठी मारली. काय म्हटली? अगं बाई, तुझं लग्न होऊ देणार नाही, तशी राहिली तरी चालेल, पण तुझ्या ह्या नवरदेवासोबत तुझं लग्न होऊ देणार नाही. कुठं हा माझा त्या ठिकाणी माझा सोन्याचा कळस आणि कुठं त्याच्यावर बाबळीचाच कळस, बाबळीच्या खोडावर ते का माझं सुंदर मुलीचं लग्न लावून देऊ का म्हटले. बाबळीच्या खोडासोबत काय सगळं बाबळीचं खोड समजलं. घाबरली, मिठी मारली आणि आता तुझं लग्न कुशीत घेतलं. रडत म्हणाले, का ग बाई, त्या मूर्ख विधात्याने तुझ्यासारख्या स्वरूप सुंदरी करका हा बेंगुरुळ नवरा पाठवला. महादेवाला काय म्हटलं मैनावती? बेंगुरुळ नवरा. बेंगुरुळ. आता बेंगुरुळ म्हणजे काय? बेंगुरुळ म्हणजे कुरूप, बेंगुरुळ म्हणजे अमंगल. आणि भ्याल्या आणि भिवून बोलायला लागल्या, अशी बोलायला लागल्या. आणि मग कुठं म्हटले? हा कल्पवृक्ष. आणि हा कल्पवृक्ष कुठे? या बाबळीच्या खोडाला पाहत आहे म्हणे. मात्र जीवात जीव असतो तोपर्यंत लग्न त्यांच्याशी होऊ देणार नाही. आता बघा, नवरदेव कुठं आला? मंडपात. आणि मैनावती काय म्हणायला लागले? मी लग्न होऊ देणार नाही. आता नवरदेव मंडपात आला, लग्न कसं होऊ देणार नाही? वरात पार मंडपाजवळ आलेली आहे, नवरदेव आलेला आहे. आता काय करणार? पण त्या ठिकाणी असे बोलून डाक देऊ लागली, नकोशी शोक कळा करण्याची नशिबात योग्य भाग्य येणार म्हणून शोक कळा करायला लागले. आता काय करावं? अधिक शोकात बुडाल्या. ही गोष्ट हिमालयापर्यंत गेली. हिमालय आले, समजले ही मुलगी मानते स्वतः जगत जननी अंबा आहे आणि यज्ञ यज्ञाच्या वेळेस तिने देहत्याग केला. आता काय करावं? महादेवाची सगळी हकीकत मैनावती आणि हिमालयाला माहीत नव्हती. सप्त ऋषी आले, नारद मुनी आले, देवदेवता आले आणि मैनावतीची आणि हिमालयाची समजूत घातली. तुम्ही जलात बेंगरुळ समजतात, जो आता नवरदेव आलेला आहे, मागच्या जन्मात तुमची ही मुलगी सती होती आणि तिनं आता पार्वती म्हणून तुमच्या पोटी अवतार घेतला. हिचा पहिला नवरा जर कोण असेल वर तर हे महादेव आहे.
समजूत घातली, समजूत घालून सांगितलं हा दुसरा तिसरा कोणी नाही, देवाचे देव महादेव आहे आणि या महादेवाच्या पदरी तुमची मुलगी जात आहे. सगळ्यांनी बिनवणी केली आणि मग मात्र पुन्हा जोरात लग्नास सुरुवात झाली. यज्ञाच्या वेळी सगळं हकीकत सांगितली. एकमेकाच्या चेष्टामित्री करत जेवण चालू झाले, विडे देणं सुरू झाले. विवाहाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला. शंकर मंडपात आले, एका सिंहासनावर बसले. पार्वतीच्या मैत्रीच्या मंडपात आले. तिचं रूप पाहून सर्व देवदेवता थक्क झाले. आता मात्र मंडप खच्च भरला बरं का. हो, मंडप कच्च भरला. लग्नाची तयारी सुरू झाली. ब्राह्मण देवता आले. मंत्र घोषणा सुरू झालेली आहे त्या ठिकाणी. आता विचारू नका. ब्राह्मण देवता एक आसनावर उभे राहिलेले आहे आणि आता मंगल अष्टकाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी आपापल्या अक्षिता वाटा. एका आसनावर पार्वती माता आहे, एका आसनावर त्या ठिकाणी महादेवजी आहे. सर्वांनी आता इथं काय आपल्याला काही नाही. साय संगीत आपली कथाने संगीत आहे, पण आता रूप घ्यायचीच आहे. इथं काही नाही, नाही का. नाही तर काय मी देखावा सुद्धा करत असतो. महादेवाचं रूप या ठिकाणी असतं, पार्वती मातेचं रूप असतं. पण आता काय देवाचं रूप कोणी घेऊ शकतो का. त्याची प्रतिमा त्याच्यासारखं कोणी होऊ शकत नाही, नाही का. म्हणून इथं काय स्मशानमारती आपण आता वस्तीमध्ये ज्या महिला उल्हासी असतात ते करतात, नाही का. आता इथं उल्हासच नाही फक्त म्हणणारे माय आपण काय करू शकतो. इथं स्वतः राबावं लागतं, करावं लागतंय. इथं बोलावं नाही लागत, करावं लागतंय. कालच बोलून गेलो मी, उद्या महादेवाचा विवाह होणार. काल बोललो का नाही. मी माझं काम केलं, पण पुढचं काम तुम्ही करायचं ना. मी सगळंच करू शकत नाही. म्हणून ह्या ठिकाणी देखावा करता सुद्धा असतात, पण कारण असतात काही, नाही का. आपण ते करू शकत नाही. म्हणून मंडपामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे. संलग्न घटिका जवळ आलेली आहे. महादेवजी एका आसनावर आहे, पार्वती माता एका आसनावर आहे. त्या ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह होण्यासाठी सर्व सज्ज झाले. ब्रह्मदेव आले, विष्णू परमात्मा आले, सर्व देवदेवता त्या ठिकाणी आलेले आहे. आणि महादेवाच्या लग्नामध्ये तुम्ही सुद्धा सगळेजण यायचं बरं का. हो, वराडी मंडळी आलेली आहे. सगळ्या वराडी मंडळीला येत्या 21 तारखेला दुपारी 12:30 वाजता भोजनाची वराडी मंडळी जेवणाशिवाय जाऊ नये, काल्याच्या दिवशी. आणि आता हे बघणं आलेलं आहे. महादेवजी आलेले आणि मंगल अष्टक त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिल्या मंगल अष्टकाला सुरुवात झालेली आहे. आली
भरभरून त्या ठिकाणी ब्रह्मांड आनंदी आनंद झालं. हिमालयाने जावायला भरभरून भर दक्षिणा दिली. महिनेने हात जोडून शंकराची प्रार्थना केली. पार्वतीला जवळ घेऊन उपदेश केला. त्यावेळी निरोप समारंभाचा जशा तसं सुरू झालेला आहे. विवाह चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. देवदेवतांना आनंद झाला. ज्याच्यासाठी विवाह संपन्न झाला देवाचा खटाटोप होता. तो या विवाहाची सगळ्यांना उत्सुकता होती. विवाह पार पडल्यानंतर ज्या वृत्तासुराचा राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी महादेव पार्वतीच्या या विवाह सोहळ्यानंतर कार्तिक स्वामीचा जन्म होणार होता आणि त्याच्या हातून त्या राक्षसाचा नायनाट होणार होता. म्हणून या विवाहाची सर्वांना उत्सुकता लागलेली होती. म्हणून मंगलवाद्य वाजू लागली. पुष्पवर्षा झाला. ब्रह्मांडात आनंदी आनंद झाला. आणि लग्न झाल्यानंतर हिमालयाने जावायला भरभरून वर दक्षिणा दिलेली आहे. महिनेने हात जोडून प्रार्थना केली. पार्वतीने जवळून उपदेश केला. त्यावेळेस निरोप समारंभ जसा तसा वर्णन केला. रूढी पुढे शिव पार्वती कैलासावर आले आणि त्यांचा दोघांचा संसार चालू झाला. कोणाचा कोणाचा संसार चालू झाला ऐकतात ना. त्यांचा संसार चालू झाला. येता काल कार्तिक स्वामीचा जन्म झाला आणि त्याने मोठा झाल्यावर त्या तारकासुराला ठार केले. त्याचा प्रसिद्ध त्या ठिकाणी कथा प्रसिद्ध आहे. शिव विवाहाची कथा. जे गातील ते ऐकतील सर्व कार्य सुखी होतील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून मंदबुद्धी तुळशीदास शिवांचे अपरंपार चरित्र काय आहे वर्णन करून ही कथा ऐकतात. भारद्वाज अमृत आनंदी झाले. देहभान विसरले आणि त्यांची अवस्था पाहून यज्ञवल्क्य संतुष्ट झाले आणि म्हणाले, आहा मुनिवर्य धन्य आहात. आता आम्ही खात्री झाली आहे की रामचरित्र ऐकायला तुम्ही अगदी योग्य अधिकारी झालात. कळालं आता. प्रभू त्या ठिकाणी शिवजीचा आणि पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला. आता इथपर्यंत आपण आलो. आता तुमचे विचार घट्ट झाले. स्मरणशक्ती घट्ट झाली. आता रामचरित्र ऐकायला तुम्ही सावधान झालात. आता सावधान व्हा. सावध व्हा आणि सावध होऊन आता कथा श्रवण करा बरं का. ही कथा चांगली आहे. आणि आता काय आपण 12 वाजता कथा सुरू केली. किती वाजता? 12 वाजता. काही मंडळी आली. आता किती वाजता आले? आता किती वाजायला लागले? सव्वा एक झाला. आता काय ऐकायचं आणि काय सांगायचं? अगोदर तर होऊन गेलं सगळं नाही का. आता ऐका. आता राम महिमा रामचरित्र आपल्याला ऐकायचं आहे. खास कथा आता आपली सुरू होणार आहे. सर्वांगाची कानी कृप करून कथा श्रवण करायचं. आणि मी कथा संपल्यानंतर 7व्या दिवशी प्रश्न विचारणार आहे. रामकथेत काय काय आलं, कसे कसे प्रश्न आहे. ज्याने प्रश्न दिलं उत्तर दिलं शेवटच्या दिवशी संसार करून त्याला चांदीचं नाणं देण्यात येणार आहे. म्हणून सर्वांनी ध्यानानं ऐकायचं. सर्वांगाचे काने कृप करायचे. कथेत काय काय झालं, कसं काय झालं. म्हणून उद्यापासून गर्दी करा. एकाग्राचे कान करा. उद्यापासून कथा चांगली सुरू होणार आहे. आज आपण 12 वाजता कथा सुरू केलेली आहे. आज आपण हे बनणार आहे. हे मुनिश्रेष्ठ रामचरित्र आपण परंपार आहे. शतकोटी शिष्यांना अगम्य आहे. येता तथ्य सांगू शकणार नाही. हे जसे ऐकले तसेच रामचंद्र पूर्वीचे स्मरण करून सांगतो. वाणीची देवता सरस्वती अंतर्यामी आहे. श्रीरामाच्या हातातील बाहुली आहे. ज्या कवीवर त्यांची कृपा होते त्यांच्या हृदयात ती प्रगट होत असते. अशा त्या दयाळू रघुनाथांना माझे प्रणाम असो. तुळशीदास स्वामी प्रणाम करतात. प्रणाम करतात. आणि हे उमा महेश्वर राहतात. अनेक ठिकाणी सिद्ध तपोधी योगी होऊन गेलेले आहेत. मुनी तेथे राहून त्याची सेवा करतात. ते हरिहर भक्तीला विन्मुख आहे. स्वप्नात सुद्धा जिथे प्रवेश नाही. प्रत्येक ऋणावून हिरवगार राहणारा असा तो वटवृक्ष तिथे शिवप्रभू तिथे विसावा घेत असतात. म्हणून ही रामकथा आहे. मनाला प्रसन्न करणारी आहे. कानाला तृप्त करणारी आहे. आणि राम नाम मुखातून आपण उच्चार केला तर आपल्या पापाचं दहन करणारी ह्या कथेचं नाव आहे रामकथा. म्हणून ही कथा आता आपल्या सुरू होणार आहे. सर्वांनी याचा ध्यास घ्यायचा आहे. काय झालं कथेचं ऐका.
नारद मुनीला अवतार पूर्वाचं दारुण करस्ते ज्या ठिकाणी सांगतात की हे पार्वती, महादेव आणि पार्वतीचा संवाद मध्ये रामकथा आहे. आणि महादेव पार्वती मातेला बोलायला लागले आणि पार्वती मातेने प्रश्न करावा आणि महादेवाने उत्तर द्यावं. त्यावेळेस महादेव बोलायला, हे सखी, काकभूषुंड ऋषी रामचरित मानस नावाची पवित्र कथा गरुडाला सांगितली, ती ऐक. ऋषीची आणि गरुडाचा संवाद मी तुला सांगितला, नंतर सांगेन त्याआधी तू राम अवताराची सुंदर कथा, पावन कथा ऐक. खरं म्हणजे श्रीहरीचे गुण, नावे, लीला अगणित आहे, पण मी आता माझ्या बुद्धीनुसार सांगतो, तू प्रेमपूर्वक ऐक, असे महादेव बोलायला लागले. वेदांनी आणि शास्त्राने ज्याचे गायन केले, हिच्या अवतारामागे असणाऱ्या नानाविध कारणापैकी अमुकच एक असेल असे ठामपणे सांगणे कठीण आहे. श्रीराम हे मन, बुद्धी आणि वाणी यांच्या पलीकडे आहेत, तरी वेद, पुराणे, संत, साधू त्याचे यथामती वर्णन करीत असतात. मी सुद्धा जसे जमेल तसेच सांगेन, असे महादेवजी बोलायला लागले. ज्या ज्यावेळी धर्माची अवनती होते, नीच गर्विष्ठ असुर बळवतात, त्यांचे अनितीपूर्ण वर्तन करणे सुद्धा अशक्य होते. गाय, ब्राह्मण, देवपूर्ती संकटात सापडतात, तेव्हा ते कृपासागर प्रभू निरनिराळ्या देह धारण करून, अवतार धारण करून सज्जनाची पीडा दूर करतात. भगवंताला अवतार केव्हा घ्यावा लागतो? ज्यावेळी दृष्ट दुर्जन यांचा दुस्साहस वाढतोय. मला सांगा, या धरणी मातेला पापाचं ओझं केव्हा होत असतं? या धरणी मातेला पापाचं ओझं केव्हा होतं? दुराचारी, दुर्जन, हिंसा करणारे, निंदक, व्यभिचार करणारे, जेव्हा असे लोक या धर्तीवर वावरतात, त्या लोकांचं वजन या धरणी मातेला होतं. ती पापाने वागते, त्या लोकांचा भार तिला सहन होत नाही. पण त्या लोकांचा, पापी लोकांचा. काही नित्य नेमाविन अन्न खाये तो स्वान, वाया मनुष्य पण भार, वाहे तो वृषभ त्याचा होय भूमी भार. भूमीला भार होतो. असे लोक, दुर्जन लोकांचा वजन ही धरणी माता सहन करू शकत नाही, भार सहन करू शकत नाही. मग असा भार उतरण्यासाठी तो भगवंत अवतार घेत असतो. मला सांगा, आज लोक नियमाने वागतात का? आज महाराज सांगतात, काही नित्य नियमाविना जो अन्न खाय स्वान म्हटलं. स्वान, स्वान म्हणजे, स्वान म्हणजे कुत्रा. मग मला सांगा, कुत्रा नियमात राहतो का? कोण? खाणं त्याचं रोडवर, झोपणं त्याचं रस्त्यावर, राहणं त्याचं उघड्यावर. कोणाचं? हा, झोपले काय? कुत्रा कुठं राहतो? रस्त्यावर. झोपतो कुठं? बोलत चला रस्त्यावर, नाही का? आपल्याच भाषेतून बोलतो, माझी काही वेदांती भाषा नाही. जसं कुत्र्यासारखं जिनं माणसाचं होतं, अशा माणसाचा भार या धरणीला होत असतो. कळतंय ना? पुच्छ नाही पादचारी, मनुष्य परी कुत्री जी. पुच्छ नाही, त्याला बिना शेपटीचा आहे, पण कुत्र्यासारखं राहतो, त्याचं जीवन तेच आहे. मनुष्य असून त्याचं जगणं कुत्र्यासारखं आहे. अशा माणसाचं वज धरणे मातेला होत. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, का षडरस खापरी वाढिले. पाचपक्वानाचा स्वयंपाक केलेला आहे. का षडरस खापरी वाढिले, वाढून चव्हाट्या वरी सांडिले, ते सुनियाचे परी झाले. माऊली सांगतात, पाचपक्वानाचा स्वयंपाक केला आणि तो एका खापराच्या भांड्यामध्ये आपण भरलेला आहे. मग ते खापराचं भांड जर रस्त्यावर ठेवलं तर रस्त्यातलं अन्न कोण खातं? रस्त्यातलं अन्न कोण खातं? कुत्र
कुत्रा खातो ना, मग रस्त्यावरचं अन्न जर कुत्रा खात असं रस्त्यावरच्या भेळगाडीवर पाणीपुरीवर कोण खातं? काय समजावं आपण? हा, मग माणसाला राग यावा का नाही यावा? असं जर वर्तन झालं तर मग कोण समजावं? म्हणून माणसाचा आहार व्यवस्थित राहिला नाही, त्या ठिकाणी आपलं खाणं व्यवस्थित राहिलं नाही, पिणं व्यवस्थित राहिलं नाही, झोपणं व्यवस्थित राहिलं नाही, राहणं व्यवस्थित राहिलं नाही, आणि अशा लोकांचा भार. आपलं जीवन नियमामध्ये बांधलेलं असावं. कशात असावं? आता तुम्ही सांगा, नियमात बांधलेलं आहे का आपलं जीवन? वारकऱ्याने रोज हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवू नये. करतो का आपण हरिपाठ रोज संध्याकाळी? ब्राह्मणाची त्रिकाल संध्या सांगितली आणि वारकऱ्याची 2 संध्या सांगितल्या, सकाळ काकडा आणि संध्याकाळी हरिपाठ. करतो का आपण? आहे का नियमात जीवन आपलं? आणि ज्याचं नियमामध्ये जीवन बांधलेलं आहे, जो नियमामध्ये वागतो, ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, काही नित्यने महाराज म्हणतात, नित्यने मनामी तो प्राणी दुर्लभ, 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 नित्यने मनामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दयाल आपलं जीवन नियमामध्ये बांधलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. त्याच्याजवळ काय आहे? लक्ष्मी सहित वल्लभ आहे. ज्याचं जीवन कशात बांधलेलं आहे? जो जीवनामध्ये नित्यनेम करतो त्याचं जीवन सांगितलं बरं का, दुसऱ्याचं नाही. माणसाचं जीवन नियमात बांधलेलं असावं का नसावं? काही काही म्हणता, महाराज आमचा इतका कडक नियम आहे. कोणता कडक नियम नाही? रोज सकाळी उठल्या उठल्या तंबाखू खाल्ल्याशिवाय जमत नाही. मला सांगा, या नियमाला काय करतात? नियम पाहिजे. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. दुर्लभ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारातून एक त्याचा नित्य नेम आहे. तुमचा आमचा आहे का? नाही. बघा तुम्ही, एका साधू महात्म्याने एका गावात चातुर्मास केला. काय केला? चातुर्मास. त्याचे चातुर्मास 4 महिने संपले, तो जाण्यासाठी निघाला. गावकरी म्हटले, महाराज तुम्ही 4 महिने चातुर्मास केला, आमच्या 8 महिन्याचं कसं? साधू महात्मा म्हणले, आता तुमचं बघा, मी काय सांगू. काही नाही म्हटले, आम्हाला 8 महिने काही नियम घालून द्या, आमचं जीवन नियमात बांधून द्या. साधू महात्म्याने गाव एकत्र केलं. सांगा तुम्ही काय काय नियम करणार? एक म्हणला, महाराज मी सोमवार उपवास करणार, चांगलंय. एक म्हणला, मी मंगळवार करणार, चांगलंय. एक म्हणला, मी बुधवार करणार, चांगलंय. एक म्हणला, मी गुरुवार करणार, चांगलंय. एक महिला उठली, मी संतोषी माताचा शुक्रवार करणार, म्हणले चांगलंय. एक म्हटलं, मी मारुतीचा शनिवार करणार, चांगलंय. एक म्हटलं, खंडोबाचा रविवार करणार, चांगलंय. सगळा नियम बांधून घेतलं. दुसरा उठला, महाराज रोज मारुतीला तेल घालणार, चांगलंय. दुसरा उठला, मारुतीचं प्रांगण घालणार, चांगलंय. असे प्रत्येकाने नियम घेतले. एक जण उठला, महाराज मला हप्त्यातून जमणार नाही, मग 15 दिवसाची एकादशी करणार, चांगलंय. दुसरा उठला, मला 15 दिवसाची जमणार नाही, मी मोठ्या करणार. कोणत्या? मोठ्या करता ना, आषाढी आणि कार्तिकी करणार, चांगलंय. प्रत्येकाचे नियम ठरले गेले. पण 2 मित्र बाकी होते. कोण? 2 मित्र. एक होता शेतकरी आणि एक होता कुंभार दादा. महाराज म्हणले, अहो कुंभार दादा, तुमचा काय नियम आहे?
कुंभारदादा म्हटले, महाराज मला मंदिरावर येणे शक्य नाही, मला काम भरपूर असल्यामुळे मी नियम करतो. काय नियम आहे? मी माझ्या घरची देवपूजा केल्याशिवाय माझ्या कामाला सुरुवात करणार नाही. महाराज म्हटले, चांगलं आहे. शेतकऱ्याला विचारलं, तुम्ही काय करणार? महाराज मला मंदिरात जमणार नाही, देवपूजा करणार नाही, काही नाही, पण माझा हा मित्र देवपूजा केल्याशिवाय त्याच्या कामाला सुरुवात करणार नाही ना, मी बी नियम करतो, माझ्या मित्राचं तोंड पाहिल्याशिवाय मी जेवणार नाही. चांगले नियम आहे. सगळे नियम झाले, बंद पडले, सगळे नियम चालू होते, कधी टिकले कधी. महाराज नियम करायला सोपं वाटतंय पण टिकवायला फार अवघड आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. बोलताना सोपं वाटतं, मी हे करीन मी हे तरी, पण नियम टिकवायला फार अवघड आहे. टिकवायला पाहिजे. सगळ्याचे नियम चालू झाले पण शेतकऱ्याचा नियम चालू होता, कुंभारदादा मुख बघायचं, कुंभारदादा नियम चालू होता, देवपूजा करायची, कामाला सुरुवात करायची, कंटिन्यू नियम. आखाजीचा पिरियड आला, संक्रांतीचा पिरियड आला, सुगडे लागत होते. कुंभारदादा सकाळीच उठले, स्नान केलं, देवपूजा झाली आणि माती आणायला निघून गेले. कुंभारदादा उठण्याच्या अगोदर शेतकरी उठण्याच्या अगोदर कुंभारदादा निघून गेले. आता काय करावं? शेतकरी उठले, स्नान केलं, कुंभारदादाचं मुख बघितला, आवाज दिला, शेजारीच राहत होते. अहो कुंभारदादा. कुंभारदादा पत्नी म्हणते, कोणाला हाका मारतात? कुंभारदादाला कुठे गेले? अहो म्हटले, संक्रांत आली, सुकडे बनवायचे, माती आणायला निघून गेले. कसे निघून गेले? त्यांचं मुख न बघता मी जेवणार कसं? आता काय करावं? जा, जिथं गेले तिथं जा. शेतकरी दादा गेले, कुंभार दादाने गाडवं घेऊन गेले, माती खोदण्यासाठी एका खड्ड्यात उतरलेले होते बर का. आणि त्या खड्ड्यामध्ये कुंभार दादांना माती खोदता खोदता 2 धनाचे हंडे सापडले. 2 हंडे सापडले. आता शेतकरी दादा लांबून आले आणि शेतकरी दादाला काय पाहायचं होतं? तोंड. शेतकरी दादा लांबून आवाज, अहो कुंभार दादा. कुंभार दादा म्हटले, कोण आलं? कुंभार दादा त्या खड्ड्यातनं वर मान केले. आता शेतकऱ्याला काय पाहायचं होतं? तोंड. शेतकऱ्याने तोंड पाहिलं आणि फिरले. कुंभार दादा म्हटले, हे इथं आलं नाही, मागं का फिरलं? कुंभार दादा म्हटले, अहो शेतकरी दादा. शेतकरी दादा म्हणे, नाही नाही, पाहिलं. आता शेतकऱ्यानं काय पाहिलं? तोंड पाहिलं. त्याचं काम झालं. पण याला काय वाटलं? आपल्याला सापडलेले 2 हंडे याने पाहिले, कदाचित गावात सांगण्यासाठी निघाला. कुंभारदादा खड्ड्यातनं बाहेर आले, जसे गेले शेतकऱ्याचे पाय धरले, बाबा पाया पडतो, एक तू घे, एक मी घेतो, पण कोणाला सांगू नको. काय झाले? नित्यने म्हणावी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्याचं जीवन नियमात बांधलेलं आहे त्याच्या जो लक्ष्मी वल्लभ असतात, आणि ज्याचं जीवन नियमात बांधलेलं नाही त्या लोकांचं या धरणीला ओझं होतंय. आणि अशासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतोय. आणि तो अवतार प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी होणार आहे. उद्या नारदाला शाप लागणार आहे. नारदाला भगवंत शाप देणार आहे, भगवंताला नारद शाप देणार आहे. नारदाचा शाप खरा करण्यासाठी प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. स्वयंभू मनूची कथा आपल्याला उद्या बघायची आहे. आणि त्या ठिकाणी प्रताप भानूची कथा आपल्याला उद्या बघायची आहे. आणि या ठिकाणी श्रावण बाळाचा आईवडिलांच्या दशरथाला शाप, दशरथाची चिंता, आणि उद्या प्रभू रामचंद्राचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे. उद्या सर्व महिला मंडळाला माझी विनंती आहे, येताना सर्व प्रसाद सोबत घेऊन यायचा. प्रभू रामचंद्राचा उद्या जन्म होणार आहे, जन्म उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. त्यानुसार सर्वांना विनंती आहे की उद्या इथं पाळणा संस्थानला माझी विनंती आहे, इथं पाळणा आणायचा, पाळणा सज्ज करायचा. महिला मंडळीने पाळणा सज्ज करतील. प्रभू रामचंद्राचा उद्या जन्म उत्सव आपल्याला ह्या ठिकाणी साजरा करायचा आहे. आजची कथा याच ठिकाणी या ठिकाणी पूर्ण विराम घेणार आहे. आरतीचं ताट करा, आरतीला सुरुवात होईल. श्रीराम